हॉटेल गिरिजा शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट, रुचकर आणि घरगुती पद्धतीचे महाराष्ट्रीयन जेवण, राहण्यासाठी उत्तम आणि दर्जेदार सोय, बँक्वेट्स आणि पार्टी हॉल, गिरिजा ॲडव्हेंचर पार्क तसेच ई व्हेकल चार्जिंग स्टेशनची सोय। आमचा पत्ता लेण्याद्री रोड, गोळेगाव, जुन्नर। देशामध्ये तरुणांचे लग्न होत नाहीत आणि काही वेळा झालेली लग्न सुद्धा क्षुल्लक कारणाने तुटत असल्याने चिंतेचा विषय झाला असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका तरुणाने एकाच दिवसामध्ये 2 लग्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। पहिल्यांदा 4 वर्षापासून लिव्ह इन मध्ये असलेल्या गर्लफ्रेंड सोबत विवाह केला। मुलाने लग्न केल्याचं समजताच घरच्यांनी सुद्धा शोधलेल्या मुलीसोबत त्याच दिवशी संध्याकाळी लग्न लावून दिलं। हा प्रकार समजताच प्रेयसी घरी पोहोचली, पण शिवीगाळ करून परत पाठवून दिलं। दोघेही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होते। गोरखपूर मध्ये हरपूर बुधात भागातील एका तरुणाने प्रेयसीला लग्नाचे आश्वासन देऊन 4 वर्षांपासून आपले संबंध ठेवले। दोघेही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते। या दरम्यान 2दा गर्भपात झाला। त्यानंतर तरुणाने प्रेयसी सोबत कोर्ट मॅरेज केले आणि त्याच रात्री घरच्यांच्या दबावाखाली दुसऱ्या तरुणीशी लग्न केले। आता या मुलीने पोलिसांकडे न्याय मागितला आहे। पीडित तरुणाचे म्हणणं आहे की 4 वर्षापूर्वी या तरुणाला ती भेटली होती। या दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांनी मंदिरामध्ये लग्न केलं। त्यानंतर ते लिव्ह इन मध्ये राहू लागले। या काळामध्ये तरुणीचा 2दा गर्भपात झाला। त्यानंतर ती गरोदर राहिल्यानंतर तारामंडल येथील नर्सिंग होम मध्ये तिची प्रसूती झाली। मात्र तरुणाने मुलाला नर्सच्या ताब्यात दिले। असे विचारले असता ते म्हणाले की मूल मोठे झाल्यावर ते परत आणू। आजपर्यंत मुलगी कुठे आहे हे माहित नाही। तरुणाच्या कुटुंबियांनी त्यांचे लग्न दुसरीकडे निश्चित केले होते। प्रेयसीला कळल्यावर तरुणाने तिला समजावून सांगितले की जर कोर्ट मॅरेज असेल तर घरच्यांना बळजबरीने मान्य केले जाईल। लग्नाची तारीखही 30 ठेवण्यात आली होती, ज्या दिवशी कुटुंबियांनी दुसरे लग्न निश्चित केले होते। सकाळी तरुणाने प्रेयसी सोबत कोर्ट मॅरेज केले आणि रात्री पुन्हा लग्न केले। या तरुणाचा 15 दिवसांपासून त्या प्रेयसीशी संपर्क झाला नाही। जेव्हा ती त्याच्या घरी पोहोचली तेव्हा सत्य बाहेर आले, मात्र त्याच्या घरच्यांनी अपमानित केले। या तरुणीने आता पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे। SP उत्तर जितेंद्र कुमार श्रीवास्तव यांनी परिसरातील पोलिसांना तपास करून 2 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल। इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी, आपली बातमी, आपला विश्वास, आपला आवाज।